तर मित्रांनो, आपण आता आलो आहे मालगुंडमध्ये. मालगुंडमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवी केशवसूत स्मारकाला भेट देणार आहे. पण ते उघडायला आणखी वेळ आहे. आता सध्या 8:30 वाजले आहेत आणि ते 9 वाजता उघडतं. तर तोपर्यंत इथल्या ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केली. त्याच्यानंतर इथल्या पाट्या वाचल्या. तुम्ही जेव्हा पण कोकणात याल त्यावेळेला लहान सहान बारीक सारीक पाट्या वाचा, कारण त्यावरून तुम्हाला इथल्या ग्रामीण ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहसा बाहेर माहीत नसतात, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इथे आल्यानंतर ग्रामस्थांकडून कळतात किंवा पाट्या वाचल्यानंतर कळतात. तर या ठिकाणी आम्ही एक मंदिरमध्ये आलो आहे. इथे जवळपास 4 जुने मंदिर आहेत मालगुंडला, असं त्यांनी सांगितलं. तर त्यातलं हे एक मंदिर आहे, ते आम्ही बघायला आलो आहे. फार जुनं मंदिर आहे हे. आणि ते मंदिर कोणतं आहे, कोणत्या देवतेचं आहे, त्या मंदिराची कधी रचना झाली आहे हे आपण माहीत करून घेण्याचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पूर्ण लाकडी बांधकाम आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल, आय थिंक लाकूड आणि थोडं नवीन बांधकाम पण त्यात केलेलं दिसते. इथे हे दीपमाळ आहे, या साईडला तुम्ही बघू शकता. हा स्तंभ आहे दीपमाळेचा. त्याच्यानंतर काहीतरी सांगतात बाबा. हा, इथे या साईडला ते सांगतात की विहीर आहे, फार जुनी विहीर आहे इथे. ती विहीर आपण बघू शकतो. तुम्हाला विहीर दाखवायचा प्रयत्न करतोय. तुला दिसत असेल विहीर इथे. त्याच्यानंतर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया. मी चप्पल काढतोय. आपण बघूया कुठली दैवत आहे ही आणि कुठलं मंदिर आहे हे नेमकं. चला आतमध्ये. महादेवाचं मंदिर आहे. अच्छा मित्रांनो, हे सोमेश्वराचं मंदिर आहे. महादेवाचं हे मंदिर आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल, मी प्रयत्न करतोय दाखवायचा. असं हे जुनं मंदिर आहे. इथले खांब तुम्ही बघू शकता, लाकडाचे खांब आहे आणि त्यावर कोरीव काम केलेले आहे. तर इथे असे बरेच मंदिर आहेत. जवळपास 2 ते 3 मंदिरे या ठिकाणी आहेत, असं आम्हाला इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं. तर आम्ही आता ते बघतोय, ते मंदिरं कुठे आहेत नेमके आणि तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, सध्या मी उभा आहे मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारक येथे. कवी केशवसूत यांचा जो जन्म झाला आहे ते हे गाव, त्या ठिकाणी मी आलो आहे आणि त्यांचं हे स्मारक आहे. तर या स्मारकाच्या ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि मी हे स्मारक बघणार आहे. तर जेही कोणी असतील, जे गणपतीपुळ्याला येत असतील, त्यांनी नक्की मालगुंडला या आणि कवी केशव स्मृतांचं जे स्मारक आहे ते नक्की बघा. फक्त 2 किलोमीटरवर आहे. सकाळी 9 वाजता हे उघडतं. 9 वाजता तुम्ही इथे येऊ शकता. त्याच्यानंतर इथे प्रवेश फी आहे. तर प्रवेश फी जी आहे ती या ठिकाणी प्रौढांसाठी 10 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 5 रुपये या पद्धतीने आहे. आपण इथे मी तुम्हाला दाखवू शकतो. जर विद्यार्थी असतील तर 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 रुपये फी आहे आणि बाकी लोकांना 10 रुपये फी आहे. असंही आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता मागे स्मारक आहे. त्याच्यानंतर मी इथे रत्नागिरी टुरिझमची एक साईट आहे, त्या साईटवरून तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, रत्नागिरी टुरिझमची साईट खूप छान आहे. जेव्हा पण तुम्ही रत्नागिरीला याल त्यावेळेला नक्की ही साईट पहिले रेफर करा. ही साईट तुम्ही रेफर केल्यावर तुम्हाला कळेल की नेमकं रत्नागिरीमध्ये किती गोष्टी आहेत आणि किती इतिहास लपलेला आहे. जर तुम्हाला इतिहासामध्ये, छान जुन्या प्राचीन अशा गोष्टींमध्ये, मंदिरामध्ये, इतिहासामध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही एकदा रत्नागिरी टुरिझमची साईट बघा. त्या साईटवर तुम्हाला फार गोष्टी मिळतील की नेमकं रत्नागिरीमध्ये किती दडलंय. तर मी त्या साईटवरून थोडं सांगतोय तुम्हाला की जे कवी केशवसूत आहेत, कवी केशवसूत यांचं पूर्ण नाव श्री कृष्णाजी केशव दामले असं आहे आणि त्यांचा जन्म मालगुंड या गावात 130 वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास 1886 साली झाला. त्याच्यानंतर मालगुंड हे 2 किलोमीटर आहे गणपतीपुळ्यापासून. त्याच्यानंतर हे जे केशवसूतांचं स्मारक आहे, हे केशवसूतांचं स्मारक कोकण मराठी साहित्य परिषदेने या ठिकाणी निर्माण केलं आहे. त्यांचं स्मारक उभारलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज, जे आपले कुसुमाग्रज होते, यांनी या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी
हे स्मारक म्हणजे मराठी कवितेचं तीर्थक्षेत्र, तर मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे, असं गौरवद्वार त्यांच्या मुखातून त्यांनी काढलं आहे. मित्रांनो, तर हे तुम्ही नक्की इथे पाहायला या. मी तुम्हाला आता दाखवतोय, ही बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिली. तुम्ही आता इथे बघू शकता. आपण इथून आत जाऊया. त्याच्यानंतर आता आपण हे बघणार आहोत. आता एक एक मी तुम्हाला आत घेऊन पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. पहा, आता या ठिकाणी मी आलोय. या ठिकाणी त्यांनी हे लिहिलं आहे की कविवर्य केशवसूत स्मारक उद्घाटन 1994 साली झालं आहे. कुसुमाग्रज जे आपले कवी आहेत त्यांच्या हस्ते हे झालं आहे. अध्यक्ष त्याला भागवत होते, श्री पु भागवत. हे जे स्मारक आहे हे कोकण मराठी साहित्य परिषदेने या ठिकाणी स्थापन केले. मी जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं अशी पूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिली आहे. हे जे आहे या स्मारकासाठी 1 एकर जमीन मालगुंड एज्युकेशन सोसायटीने केशवसुतांच्या जन्मघरासह देणगी दिली असं त्यांनी या ठिकाणी लिहिलं आहे. म्हणजे केशवसुतांचं जे घर आहे त्याच्या सहित 1 एकरची जी जमीन आहे ती त्यांनी जे मालगुंड एज्युकेशन सोसायटी आहे त्यांनी या स्मारकासाठी ती जागा दिली आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या सगळ्या केशवसुतांच्या कविता आहेत त्या कविता इथे यांनी काव्यशिल्प म्हणून तयार केलाय. कविवर्य केशवसूत काव्यशिल्प उद्घाटन दिनांक 19 डिसेंबर 2004 ला झालंय हे. आणि ही संकल्पना मधु मंगेश कर्णिक आणि अध्यक्ष होते कोकण मराठी साहित्य परिषदेचे. त्यांनी हे त्यांच्या हस्ते आणि संकल्पना त्यांची आहे ही मधु मंगेश कर्णिक यांची. आणि कवी ग्रेस म्हणजेच माणिक घोडघाटे यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालंय. तर आपण इथे बघू शकतो. पहा, सगळ्यात पहिली कविता तुतारी आहे जी आपल्या पुस्तकात होती. आपल्याला जेव्हा आपण शिकायचो शाळेत त्यावेळेला ही कविता होती. कुठल्या वर्गात होती हे मला आता आठवत नाही. एक तुतारी द्या मजा आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदुनी टाकिनी सगळी गगणे दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजा लागून, अशी ही कविता आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे शब्दांनो मागुतेया तेजाचे पंख वाऱ्यावरी हलवीत ती चालली शब्द पंक्ती देवारा शारदेचा उचलुनी गगनातून ती नेत होती. शब्दा ही चित्तभूमी विकसित हिरवी तो मदिया बघुनी देवारा माझी या तो उतरुनी हृदय स्थापिला गौरवनी. खूप सुंदर शब्द आहेत. त्यातला अर्थ इतका म्हणजे महत्वाचा आहे. त्यातला अर्थ जर आपण पाहिला तर प्रत्येक ओळीत एक खूप अर्थ दडलेला आहे आणि खूप त्याच्या आतमध्ये असं काहीतरी एक सार सांगितलाय. एक जीवनाचा सार म्हणा किंवा असं कुठली तरी गोष्ट त्यात सांगितली आहे. कविता अशा सिंपल वाटतील जेव्हा आपण वाचतो. आता इथे घड्याळ नावाची कविता आहे. तर घड्याळ नावाच्या कवितेत गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो पण गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण. घड्याळास या घाई नाही विसावाही तो नाही पण त्याचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण. कर्तव्याचे तत्पर त्यांचे दृढ नियमित व्हावयास मन घड्याळ बोले आपुल्या वाचे आला क्षण गेला क्षण. सुंदर. स्फूर्ती पण त्यांची कविता आहे. अशा बऱ्याच या त्यांच्या पूर्ण कविता. नैऋत्येकडचा वारा, आम्ही कोण, नवा शिपाई, त्याच्यानंतर दुर्मुख लेला, प्रीती आणि तू, त्याच्यानंतर प्रीती, विद्यार्थाप्रत त्यांनी या ठिकाणी कविता लिहिली आहे. संध्याकाळ, अशा जवळपास 8 ते 10 कविता या ठिकाणी त्यांनी काव्यशिल्प म्हणून केलेल्या आहेत. झपुर्झा ही कविता आहे अजून या ठिकाणी जी मला छान वाटली. त्याच्यानंतर हा काव्यशिल्पांचा भाग झाल्यानंतर आता मी तुम्हाला नेतोय या साईडला. आपण जाऊया, इकडे काय आहे ते पण बघूया. आई तर कविता वाचण्यात खूप मग्न होऊन गेली आहे. ती एक एक कविता पूर्ण मन लावून वाचतीये. तिच्याही जुन्या आठवणी ताज्या होत असतील तिच्या शाळेतल्या.
तर या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषद कवी केशवसूत स्मारक, तर इथे ही ॲक्च्युली स्मारकाची बिल्डिंग आहे. पूर्ण स्मारकाची बिल्डिंग आहे. प्राप्त काल हा विश्वास फुदर, सुंदर लेणी तयात खोदा. खूप सुंदर हिरवागार परिसर आहे मित्रांनो. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला पुस्तके देखील उपलब्ध आहेत, जी कवी केशवसूत यांची काव्यसंग्रह असतील किंवा त्यांचे चरित्र असतील किंवा त्यांचे काव्य विवेचन असेल, तर या सगळ्या बाबतीची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्रंथाच्या नावासहित तुम्हाला या ठिकाणी पाठीवर फलक आहे, सगळे लिहिलेलं आहे. त्यानुसार त्याच्या किंमत सुद्धा लावलेल्या आहेत, 300 रुपये अशा. त्याच्यानंतर सवलतीत पण आहेत ते पुस्तकं, त्या सवलतीनुसार त्याच्या इथे किमती लावलेल्या आहेत. तर केशवसूतांची जी कविता आहे, हस्तलिखाची यथामूल आवृत्ती आहे, की ज्याचे प्रकाशक कोकण मराठी साहित्य परिषद आहे, त्याची मूळ किंमत आहे 450, पण ती सवलतीत 400 रुपयात आहे. तर या ठिकाणी आधुनिक मराठी काव्य संपदा पण आहे, पण ते सध्या बंद आहे, त्याच्यामुळे आपण हे आतमध्ये जाऊन नाही बघू शकत. असं हे साहित्य परिषदेचं त्यांनी हा पूर्ण एरिया आणि बिल्डिंग ही क्रिएट केली आहे. त्याच्यानंतर आपण आता इकडून चाललो आहे समोर, जिथे त्यांचं ॲक्च्युअल जन्मस्थळ आहे. त्या घरात मी तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ते घर आपण तिथे जाऊन बघूया प्रत्यक्ष, ते घर नेमकं कुठे आहे आणि त्या घराचं काय महत्व आहे. तर ते आपण सगळं इकडे जाऊन बघूया. अजून या ठिकाणी बाकी नाही, आपण जे इथे सगळं होतं ते सगळं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण इकडे जाऊया आता. तुम्हाला त्यांचं ॲक्च्युअल जे घर आहे, जन्मस्थळ आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं जे घर आहे ना, त्या घरासमोर सुंदर अशा, याला आपण दीपमाळ, दीपस्तंभ म्हणू शकतो, ते बसवलंय. तुम्ही बघा इकडे 2 दीपस्तंभ बसवले. खूप हिरवागार परिसर आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. कोकणातलं घर आहे, टुमदार. बघा तुम्हाला आतमध्ये पण न्यायचा प्रयत्न करतो. इथून आतमध्ये तर जाता येत नाहीत सध्या, पण मी तुम्हाला इथून दाखवायचा प्रयत्न करतोय. पूर्ण अंधार आहे सध्या तर आतमध्ये, पण आपण बघू शकतो. ते मी तुम्हाला थोडा प्रयत्न करतोय दाखवायचा तरी. एक चौथरा आहे घराच्या आतमध्ये, 2 पायऱ्यांचा तो चौथरा आहे, आणि इथून आतमध्ये गेल्यावर आणखी रूम आहेत आतमध्ये. तर अशा प्रकारे हे कवी केशवसूत स्मारक आणि जन्मस्थळ मालगुंड हे आपण बघितलं. धन्यवाद. आम्ही आता ते बघतोय, ते मंदिरं कुठे आहेत नेमके, आणि तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय.